तुम्ही मराठी सिनेमांचे टीझर किंवा ट्रेलर पाहता का? आणि ट्रेलर टीझर पाहिलास तर तो सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहता का? कमेंट करून खरंच सांगा, म्हणजे तुमच्या कमेंट मराठीतले सो कॉल्ड निर्माते दिग्दर्शक पाहून किमान काही विचार करतील. पण खरंच हे असले प्रश्न विचारणे इतकी लाजिरवाणी अवस्था भारतातल्या पहिल्या आपल्या मराठी सिनेमा इंडस्ट्रीची झाली आहे का? किमान मागचे 3 दशक तरी असे ब्लॉकबस्टर सिनेमे झालेत की नाहीत असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही. नाही म्हणायला एखाद दुसरा सिनेमा चाललाही असेल, पण जसं एखाद्या खराब बॉलरनं सचिन किंवा विराटची विकेट घेतली म्हणून तो काही महान गोलंदाज होत नाही. हे जसं खरं आहे ना, तसंच हे सुद्धा आहे. आम्ही असेच काही प्रश्न रॅन्डमली विचारले होते आपल्याच मराठी जनांना. त्यांची उत्तरं काय आली आहेत बघा. काकस्पर्श, महाराष्ट्र शाहीर, धर्मवीर बघितलेला मी फर्स्ट पार्ट, सलाडमाना पिक्चर बघितला, अंकुश चौधरीचा दगडी चाळ 2. मला हे सुद्धा आणि माझ्या फॅमिलीला आई वडिलांना सुद्धा एक नाना पाटेकर यांचा ही एक मूवी आहे नटसम्राट. सध्या मुंजा पिक्चर आवडला मला मराठी. मला आवडलेला अल्लाड पल्लाड. काय पण भारी देवा. आता रिसेंटली बघितला होता तो अगबाई अरेच्या. आतापर्यंतचा आवडलेला मराठी सिनेमा खूप जुना आहे, सिंहासन म्हणून होता. मी लहानपणापासून ते बोलतात ना, मम्मी पप्पांना असं वाटत होतं इंग्लिश शिकावं म्हणून त्यांनी इंग्लिश मीडियम मध्ये टाकलं. त्यामुळे मराठी आणि माझा जास्त संबंध नाही राहिला. नाचगा घुमा पाहिला रिसेंटली, विच आय डिड नॉट लाईक. उत्तरं ऐकून झाला ना तुमचाही मूड खराब? कारण आलेली उत्तरं खरंच निराश करणारी आहेत. स्टार किंवा सुपरस्टार म्हणजे नेमकं काय? नंबर 1 सेल्समन. मराठी चित्रपट सृष्टीत एकही स्टार किंवा सुपरस्टार नाही, किंवा एकही हिरो किंवा हिरोईन नाही. ही अभिमानाची गोष्ट आहे. एखाद्या ब्लॉकबस्टर मराठी हॉरर मूवीचं नाव सांगता येईल? मराठीतला असा एखादा सस्पेन्स थ्रिलर सिनेमा सांगता येईल जो तुमच्या लक्षात आहे आणि तो हिट झालाय रिसेंटली? सायन्स फिक्शन या प्रकारातला एखादा मराठी सिनेमा जो आउटस्टँडिंग वाटला, सापडते का एखादं नाव? नाही ना. पण मग ही अवस्था आजच झाली आहे का? मराठी फिल्म इंडस्ट्री ही भारतातली पहिली फिल्म इंडस्ट्री आहे. जवळपास 113 वर्षाचा याला इतिहास आहे. आधी या इतिहासात डोकावूया आणि मग आत्ताच्या परिस्थितीवर येऊयात. राजा हरिश्चंद्र 1913ला आलेला सिनेमा मराठीतला पहिला असल्याचं म्हटलं जातं. पण त्याआधी 1912ला आलेला पुंडलिक हा खरं तर पहिला मराठी सिनेमा आहे. पण तो पहिला मानला जात नाही, कारण त्यात फक्त म्युझिकवर फोटो एडिट केलेले होते, संवाद नव्हते. म्हणजेच त्याची प्रेझेंटेशनची जी स्टाईल होती ना, ती वेगळी होती. मोशन पिक्चर नसून पिक्चर इन मोशन होते. तर राजा हरिश्चंद्र हा भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केलेला पहिला भारतीय सिनेमा होता मराठी भाषेतला. ही तर सुरुवात झाली. पुढे व्ही शांताराम, मास्टर विनायक, राजा परांजपे यांच्यासारखे दिग्गज आपल्या सिनेसृष्टीला लाभले. तो एक काळ होता जिथे इंडस्ट्रीचा पाया रचला जात होता. या काळातले सिनेमे धार्मिक, पौराणिक अशा प्रकारच्या कथांवरती आधारित असल्याचं आपल्याला दिसून येतं. 1933 ते 1993 सुवर्णयुगाची सुरुवात. सामाजिक चित्रपटांची चलती. त्यावेळची जी समाज रचना होती त्यालाच अनुसरून सिनेमे या काळात तयार व्हायला लागले. पुढच्या 20 वर्षांमध्ये क्लासिकलचा उदय झाला. व्ही शांताराम यांनी 1937 मध्ये कुंकू हा सिनेमा आणला. नावावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल. सामाजिक समस्यांना तोंड देणारा हा सिनेमा होता. ब्रह्मचारी या मास्टर विनायक यांसारख्या दिग्दर्शकाने आणलेल्या सिनेमाने छाप पाडली. पुढे 1952ला पेडगावचे शहाणे, लाखाची गोष्ट असे सिनेमे राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केले. उद्देश एकच होता, अशी स्टोरी घ्यायची ज्यातून एक संदेश जाईल. पुढे 1972ला आलेला असा एक मराठी सिनेमा जो न पाहिलेला मराठी माणूस हा शोधून सुद्धा सापडणार नाही, आणि तो म्हणजे पिंजरा.
एक दिवस बोर्डावर तुंतुन देऊन नाही उभा केला तर नाव चंद्रकला नवन. व्ही शांताराम यांच्या या सिनेमानं अनेक विक्रम मोडले. सामाजिक कथानक, उत्कृष्ट संगीत आणि एकूणच सिनेमाची जी काही मांडणी होती ना, ती अत्यंत प्रभावी होती. अजून थोडं पुढे आलं की 2 सिनेमे राजकारणाचं भीषण वास्तव सांगणारे होते, जे आजही रिलेव्हंट आहेत. 1975ला आलेला सामना आणि 1979ला आलेला सिंहासन. मराठी सिनेमा त्याही काळात किती इंटलेक्च्युअल लेवलला गेला होता हेच यातून दिसून येतं. शिंदे साहेब काय म्हणतायत? कोण शिंदे? आपले मुख्यमंत्री हो. आजारी आहेत. आज सकाळी तुमच्या पेपरात वाचलं होतं. आता बरी आहे तब्येत त्यांची. हो का? तुम्हाला सांगतो दिगू भाऊ, आपले दाभाडे साहेब अर्थमंत्री का? येत्या 2 महिन्यात या तुमच्या मुख्यमंत्र्याला झोपवतात बरं का. हा मराठी सिनेमाच्या यशाचा धडाका त्यावेळी आपल्याला अनुभवायला मिळाला. विनोदी चित्रपटांविषयी बोलायचं झालं तर एक नाव हे कुणीच विसरू शकणार नाही, ज्याचं मराठी चित्रपटसृष्टीत विशेष योगदान आहे. असा विशेष उल्लेख करावा लागेल दादा कोंडके यांचा. त्यांचे चित्रपट आजही आपलं मनोरंजन करतायत. 1971ला आलेला सोंगाड्या, 1979चा पंढरीची वारी याच्यासह अनेक सिनेमे हिट झाले. विनोद आणि सामाजिक विषय घेऊन त्यांचे चित्रपट प्रेक्षकांना हसवायचे आणि विचारही करायला लावायचे. तब्बल 9 सिल्वर जुबली हिट सिनेमे त्यांच्या नावावर आहेत. म्हणूनच तर त्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. त्यांचा पांडू हवालदार सिनेमा आठवतोय का? 1975चा. तो रिलीज झालाय, रंगीत म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट मधून कलरमध्ये. यावरून एक लक्षात येतं की आजच्या काळातही त्यांच्या सिनेमांचे चाहते कमी नाहीत. धूमधडाका हा तर मराठी जनांनी आणि पिढींनी कितीतरी वेळा पाहिला असेल असा सिनेमा. तशीच वेळ आली तर 10 सोंग ओळीने उभी करीन. बघा त्याचा कसा धूमधडाका उडवतोय. 1985ला महेश कोठारे यांनी हा सिनेमा आणला. अशी बनवाबनवी, गंमत जम्मत, झपाटलेला हे अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, सचिन पिळगावकर यांचं योगदान असलेले चित्रपट जे आजही आपलं मनोरंजन करतात, आपल्याला खळखळून हसवतात. दररोज सकाळी 2 कप चहा लागतो. होय काय? तुमचं म्हणजे आमच्या मंडळींसारखंच आहे म्हणायचं. तुमच्या मंडळीचं असंच आहे. इलाज आहे ना त्याला? इलाजच नाही. धनंजय माने इथे जातात का? अरे परशुराम, परशुराम, अरे ये परशुराम, ये अगदी वेळेवर आला. पण पुढे लक्ष्मीकांत बेर्डे, ज्यांना आपण लाडानं लक्षा म्हणतो, त्यांचं निधन झालं आणि मराठी सिनेमा सृष्टीला जणू नजरच लागली किंवा उतरती काळ लागली असं आपल्याला म्हणावं लागेल. 1993 ते 2023 आधुनिक युग, प्रयोग आणि व्यावसायिक यशाचा काळ. या काळात समाज म्हणून आपण मॅच्युअर झालो. आपला सिनेमा मॅच्युअर झाला. नव्या काहीतरी गोष्टी आपण घेतल्या असं वाटायला लागलं होतं. आधुनिक शिक्षण आणि मग त्यानंतर समाज म्हणून आपण वेगळा विचार, इतर देशात काय चाललंय हा विचार करायला लागलो. मग प्रयोग सुरू झाले, म्हणजेच एक्सपेरिमेंट सुरू झाले. 1993 ते 2023 हा जो काही टाइम स्पॅन आहे तो जर आपण समोर ठेवला तर काही काळ आपला सिनेमा मागे पडला. पण 2004ला संदीप सावंत यांचा श्वास आला आणि मराठी इंडस्ट्रीलाच एक श्वास मिळाला. त्यानंतर मग वरचेवर सिनेमे यायला लागले. त्यात 2008चा उमेश कुलकर्णी यांचा वळू असेल, 2009ला आलेला जोगवा, रवी जाधव यांचा नटरंग, हे जे काही सिनेमा आहेत ना, ते सिनेमे चर्चेत ठरले. आगळीवेगळी स्टोरी आणि योग्य मांडणी यामुळे राष्ट्रीय स्तरावरती या सगळ्या सिनेमांची चर्चा झाली. थोडं अलीकडच्या काळात पाहिलं तर रवी जाधव यांचाच बालक पालक हा 2013ला आलेला सिनेमा हिट झाला. चैतन्य ताम्हाणे यांचा 2014ला आलेला कोर्ट, ज्याला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली, तो एक सामाजिक विषयाला धरून सिनेमा होता. 2016चा नागराज मंजुळे यांचा सैराट, ज्यानं बॉक्स ऑफिसवर पहिला 100 कोटीचा आकडा पार केला. हे सगळे सिनेमे मराठीत अलीकडच्या काळात चर्चेत राहिलेले आहेत.
मराठी सिनेमांचा हा सगळा इतिहास आपण पाहिला. यात एक गोष्ट स्पष्ट आहे की या सगळ्या सिनेमांवरती संस्कृतीचा खोलवर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. हिंदीसोबतच इतर राज्यातले भाषेतले सिनेमे पुढे गेले, पण आपल्या मराठीला मात्र प्रचंड संघर्ष करावा लागतोय. तोचपणा मराठी प्रेक्षकांना लांब घेऊन जातो. त्यामुळे जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच विचारलं होतं की मराठी सिनेमा सोडा, किमान ट्रेलर तरी तुम्ही पूर्ण पाहता का? दुर्दैवानं त्याचं उत्तर नाही असंच असेल. कारण काय असतील? सगळ्यात पहिलं, सिनेमाची स्क्रिप्ट. अत्यंत सुमार दर्जाच्या स्क्रिप्ट आपल्याकडे लिहिल्या जातात, ज्यांना प्रेक्षक अजिबात सिरियसली घेत नाही. दुसरे म्हणजे कथा. मराठी सिनेमा मुंबई पुण्याच्या पलीकडे जायला तयारच नाहीयेत. या 2 शहरांबाहेर सुद्धा विश्व असतं, तिथंही मराठी आहे असं कथा लिहिणाऱ्याला कधी वाटणार कोणचा नाही. पुढचं आहे बजेट. मार्केटिंगसाठी बजेट नाही, हा मराठी सिनेमाचा मोठा ड्रॉबॅक म्हणावा लागेल. मराठी सिनेमा प्रमोट करायला प्रॉपर प्लॅटफॉर्म नाहीये. असे प्लॅटफॉर्म नसण्याचं कारण काय? तर आपण मराठी बोलणं बंद केलंय किंवा मराठी बोलणं कमी केलंय. आणखी एक प्रॉब्लेम म्हणजे सिंगल स्क्रीन थिएटर पासून ते मल्टीप्लेक्स पर्यंत मराठी सिनेमांची झेप ही न पेलवणारी आहे. ते आपण करू शकलो नाही. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं आत्ताच सांगितलं की बजेटच्या ज्या काही अडचणी आहेत त्या तर मोठ्या आहेतच, पण ही जी बजेटची अडचण आहे ती सरकारनं दूर केली. मराठी सिनेमा वाढावा या प्रामाणिक हेतूनं सरकारनं सबसिडी देऊ केली. खरं तर अशा वेळी दर्जेदार सिनेमे तयार व्हायला पाहिजे होते, पण झालं काय? तर उलट. अनेक संधी साधू निर्माते सरकारकडून अनुदान मिळतंय म्हणून चित्रपट काढायला लागले आणि त्यामुळे सरकारच्या जो प्रामाणिक हेतू होता सरकारचा, त्या सरकारच्या हेतूलाच हरताळ फासण्याचं काम या निर्माता दिग्दर्शकांनी केलं. मागच्या 2 वर्षात 180 सिनेमे मराठीत तयार झाले. 2022ला तब्बल 103, 2023ला जवळपास 72 सिनेमे रिलीज झालेत. यातल्या किती सिनेमांची नावं आपल्याला माहिती आहेत? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा. दुर्दैवानं अशा संधी साधून निर्मात्यांचा मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये कदाचित सुळसुळाट झालाय आणि त्यामुळेच अत्यंत रद्दड सिनेमे मराठीमध्ये काढले जात आहेत, ज्याला प्रेक्षक थिएटरमध्ये सोडा आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा बघायला तयार नाहीये. महेश कोठारे, सचिन पिळगावकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांसारख्या दिग्गजांच्या सुवर्ण काळानंतर मराठी चित्रपटसृष्टीची स्टार पॉवर कमी झाली. मकरंद नासपुरे, अंकुश चौधरी, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, सुबोध भावे, स्वप्नील जोशी यांसारखे अभिनेते यांनी काही हिट सिनेमे दिले, पण खरं स्टारडम मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतोय. आज मराठी चित्रपटसृष्टीतल्या हिरोला केवळ मराठी सिनेमांवर अवलंबून राहून मुंबईसारख्या ठिकाणी घर घेणंही जवळपास अशक्य आहे. आपल्या या प्रतिभावान अभिनेत्यांना एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी सिनेमे सोडून इतर इन्कम सोर्सवरती अवलंबून राहावं लागतंय. आता आपल्याला कुठे सुपरस्टार दिसत नाही, हिरो दिसत नाही, हिरोईन्स दिसत नाही. अमराठी निर्मात्यांवरती आपण अवलंबून आहोत. दुसरीकडे रुपेरी पडद्यावर जादू निर्माण करण्यासाठी सक्षम असा दूरदर्शी लेखक आपल्याकडे नाही ना दिग्दर्शक. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये वाहवा मिळवणारे मराठी सिनेमे कदाचित इम्प्रेसिव्ह वाटू शकतात, प्रभावी वाटू शकतात, पण प्रत्यक्षात तसं नाहीये. मराठी फिल्म इंडस्ट्रीला ते तारू शकतात का असा प्रश्न विचारावा लागेल. एकेकाळी भरभराट झालेल्या मराठी सिनेमांची आज अत्यंत दयनीय अवस्था आहे. मग सोल्युशन काय? याच्यावरचा उपाय काय? तर मराठी निर्माता दिग्दर्शकांना खरंच आपल्यात कौशल्य आहे असं वाटत असेल ना, तर त्यांनी काहीतरी क्रिएटिव्ह करावं. हॉलिवूड सोडा, आपल्याच देशामध्ये, आपल्याच देशातल्या विविध राज्यांमध्ये, त्यातही दाक्षिणात्य राज्यांमध्ये किती नवनवीन कल्पना घेऊन सिनेमे तयार केले जातात. प्रत्येक वेळी भव्य दिव्यच काहीतरी असावं असं काही नाहीये. कमी बजेटमध्ये सुद्धा खूप काही चांगलं करता येऊ शकतं. उत्तम उदाहरण म्हणजे मल्याळम भाषेतला दुष्यम, तेलुगूतला आवेशम, आयुष्यमान खुरानाचा अंधाधून आणि विकी डोनर यापेक्षाही अनेक सिनेमे आहेत. असं करण्याचा प्रयत्न करायला हवा. सरकारी अनुदानावर डोळा ठेवणाऱ्यांनी सिनेमे करणं बंद करावं, कारण त्यामुळे मराठी सिनेमांची एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था झाली आहे
आणि अनऑफिशियल भाषेत बोलायचं झालं तर वाट लागली आहे. मराठी फिल्म इंडस्ट्रीला जो वारसा लाभलेला आहे त्याला अनुसरूनच काहीतरी घडावं, पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावं अशीच अपेक्षा करूया. ही सगळी मतं मराठी भाषेच्या, मराठी सिनेमाच्या प्रेमापोटी व्यक्त केलेली आहेत, काळजीपोटी व्यक्त केलेली आहेत. तुमचंही मराठी भाषेवरती, मराठी सिनेमावरती प्रेम नक्कीच असेल. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. शेवटी सगळ्यात महत्त्वाचं, आपण मराठी बोलणं बंद केलंय, त्यामुळे आधी मराठी बोलूया. मराठी भाषेवरती एक व्हिडिओ सुद्धा आम्ही केलाय, तो नक्की बघा. मराठी फिल्म इंडस्ट्रीला जो वारसा लाभलाय त्याला अनुसरूनच काहीतरी घडावं, पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावं अशीच अपेक्षा करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.